मी बोलता महाराष्ट्र प्रतिनिधी शेख फिरोज गुलाब. आपण पोहोचलो आहोत मंठा तालुका येथील बसस्टँड. येथील जे दृश्य आपण पाहत आहात की लोक 2 वाजलेले आहेत, तरी बी इथले जे ऊन तापत आहे त्या अनुषंगाने लोकांची परेशानी होत आहे व फॅन चालू आहे चालू नाहीत हे पाहू शकतात आपण. तसेच येथील जी जनता आहे ती उन्हातून येऊन परेशान होत आहे. आणि येथील दृश्य पाहून असे लागत आहे की आपण पाहत आहात दृश्य उन्हातून किती तापमान वर झालेलं आहे. तरी आपण विचारू शकतो. आपलं नाव गणेश मोरे. आपण कुठून आलात? लांबून इथून हे जे फॅन बंद आहेत, इथली जे परेशानी होत आहे या अनुषंगाने आपण काय बोलू शकतो? बोला. त्यात काय बोलायचं आता? हां, सरकार बोला. किती परेशानी होत आहे लोकांची भर उन्हात किती परेशानी होत आहे. फॅन चालू करावं का नाही चालू करावं? करायला पाहिजे. हां, आणि अशा उन्हात जर लोक बाहेरून येऊन इथं बसत असतील तर त्यांचे काय होत असेल हाल? बोला. हां, आधी बोलत आहेत की पोटात आग पडली आहे. शासन इतकं खर्च करीत आहे की खूप शासन खर्च करीत आहे. शासकीय ज्या सुविधा भेटायला पाहिजेत त्या भेटावा असं सर्वांचे मत आहे. परंतु येथील जे वाहक आहेत किंवा येथील जे मॅनेजर आहेत, डिपो मॅनेजर, ते हे लक्ष घालीत नाहीत. ठाण्याची आपण अवदश पाहत आहोत. मंठा तालुक्यातील बेहाल लोक घामाने परेशान. शासन इतकं खर्च करूनही तिथे सुविधा भेटत नसल्यामुळे किती परेशानी होत आहे लोकांना. आपण कुठं मेसखेडा. इथे फॅन चालू नाहीत, काय नाहीत. याच्या बाबत काय बोलू शकतो का? नवीन झाले नाही. हां, तिकडे बोलायला जाऊन
तिकडे जाऊन बोला. नाही नाही बोला ना तुम्ही. उन्हातून आलात ना तुम्ही. नवीन आलो तिथं. हो ना उन्हातून आलात ना. कचरा पडलेला आहे. मांटा डिपो बेहाल.